द रिपब्लिक वॉइस. आवाज सामान्याचा, तुमच्या हक्काचा. नमस्कार, मी अजिंक्य. द रिपब्लिक वॉइसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ खडसेंनी अखेर भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. मागच्या काही दिवसापासून चर्चा चालू होती की एकनाथ खडसे भाजपा सोडणार, आणि अखेर एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आज ते समाज माध्यमाशी संवाद साधत आहेत. भाऊ, आज अखेर राजीनामा दिल्याची. थांबा 2 मिनिटं थांबा. 1 मिनिट स्काईप आहे ना, 1 मिनिट आहे यार. भाऊंना पहिले निवेदन करू द्या. भाऊ, तुम्ही पहिले निवेदन करा, काय अडचण नाही. तुम्ही कॉल दिला स्काईप रिसीव नाही करत आहे. हॅलो हां, फ्री चालू आहे मॅडम. हा भाऊ, निवेदन चालू करा. आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. गेले 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम मी या ठिकाणी करतोय. या 40 वर्षामध्ये अनेक प्रसंग झाले की ज्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टी खेड्यापाड्यात पोहोचलेली नव्हती. भारतीय जनता पार्टी एक प्रकारे ज्याला आम्ही म्हणतो की उपेक्षित होती. अशा कालखंडापासून गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन आहेत, नितीन गडकरी असतील, नासा फरांदे होते, भाऊसाहेब फुंडकर, सुधीर नंतर मुनगंटीवार, असे कितीतरी नेते ज्याचं नाव मला सांगता येईल. सूर्यभानजी वाडणे होते, नानासाहेब उत्तमराव पाटील. आणि त्या कालखंडापासून आज तागायत भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे केलं. भारतीय जनता पार्टीने सुद्धा या कालखंडामध्ये मला मोठ्या प्रमाणावर राजकारणामधले अनेक पदं दिले. मी ते नाकारू शकत नाही. भारतीय जनता पार्टीविषयी माझा कुठलाही रोष नाही. मी कधी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यावर किंवा भारतीय जनता पार्टीवर टीका केली नाही. या क्षणापर्यंत कुणाविषयी आक्षेप घेतला नाही, टीका केलेली नाही. मधल्या कालखंडामध्ये जेव्हा विधानमंडळामध्ये मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून ज्यावेळेस मी म्हटलं की बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, त्यावेळेस नंतरच्या कालखंडामध्ये जे काही प्रकरण घडले ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. या ठिकाणी महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या अनेक चौकशा झाल्या, अँटी करप्शनकडून चौकशा झाल्या, काही भूखंडाचे आरोप केले गेले, आणि अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये माझ्यावर एक खोटा विनयभंगाचा खटला सुद्धा दाखल करण्यात आला. श्रीमती दमानिया यांनी माझ्यावर त्यांचा विनयभंग केला म्हणून माझ्यावर एक खोटा दाखला पोलीस स्टेशनला दाखल केला. पोलीस त्यावेळेस दाखल करायला तयार नव्हते. त्यांनी रात्रभर गोंधळ घातला पोलीस स्टेशनला. फक्त त्यानंतर देवेंद्रजींना त्यांनी फोन केला आणि देवेंद्रजींनी स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करायला सांगितलं. वास्तविक अशा स्वरूपाचे खोटे गुन्हे नोंद करायला सांगणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी सांगायला पाहिजे सत्य आहे ते करा, घटना कुठली ज्याच्यामध्ये दुरान्वय संबंध नाही असा म्हणून तो खटला मी आता त्या खटल्यानं नुकतंच मी आता 15 दिवसापूर्वी बाहेर आलेलो आहे. म्हणजे छळ किती करावा याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या, तरी इतके दिवस मी ते सहन करत आलेलो आहे. आणि यामधून इतक्या दिवसामध्ये जे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ज्यांनी माझ्यावर ॲलिगेशन्स केले, माझा दावा आहे की त्या कालखंडातलं सगळं रेकॉर्ड काढावं, विधानमंडळामधलं रेकॉर्ड काढावं. एकाही राजकीय पक्षाने, एकाही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना असेल का कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती, माझ्या चौकशीची मागणी केलेली नव्हती. अशी जर विधानमंडळामध्ये कुणी आक्षेप घेतला असेल, चौकशी करा असं म्हटलं असेल, असे जर खरं असेल तर मी एका मिनिटामध्ये राजकारण सोडायला तयार आहे. कोणीही माझ्या चौकशीची मागणी केलेली नसताना माझा राजीनामा घेतला गेला. आणि जे काही घडलेलं आहे आता याच्यात परत मी पुनरावृत्ती करत नाही. मीही पक्षासाठी माझं उभं आयुष्य घालवलं
आणि अशा कालखंडात घालवलं की जे दगडं खाल्लेत, धोंडे खाल्लेत, लोक आमच्या याच्यावर थुंकले, मारलं, माझ्यातून वाळीत टाकलं गेलं. अशा कालखंडातून आम्ही काम केलं. तर पक्षासाठी 40-40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं नाही आहे की पक्षाने तुम्हाला काय कमी दिलं, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक. आता पण आपल्या जीवनाचा 40 वर्ष दिले त्यासाठी. आणि आजही माझी कोणत्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीविषयी तक्रार नाही, केंद्रीय नेतृत्वाविषयी कुठली तक्रार नाही. माझी तक्रार जी आहे ते मी वारंवार बोलून दाखवलेली आहे की देवेंद्रजींनी ज्या प्रकारे हे विनयभंगाचा खटला दाखल करणं, भूखंडाच्या संदर्भात चौकशा लावणं, अँटी करप्शनच्या चौकशा, मी सर्वांमध्ये निर्दोष सुटलो. परंतु त्याचा मनस्ताप किती झाला, एखाद्या व्यक्तीवर विनयभंगाचा खटला दाखल करणं कोर्टामध्ये, तो चालणं, म्हणजे याच्यापेक्षा तर मरण नाही आमच्या सरकारला. आणि तेही अशा रीतीने की तुम्ही त्या ठिकाणी गोंधळ केला ते नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगणं. आणि मी ज्यावेळेस देवेंद्रजींना हे म्हटलं की असं कसं काय माझ्यावर विनयभंगाचा दाखला होता, ती बाई मुंबईमध्ये, मी मुक्ताईनगरमध्ये, मी काय बोललो वगैरे. देवेंद्रजी म्हणे फार गोंधळ करत होती, हे करत होतं, टी व्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने मी सांगितलं. म्हणजे असं कसं नाईलाजाने सांगितलं, तुम्ही सांगता येत आलं असतं ना किंवा नियमानुसार तुम्ही त्या ठिकाणी कायद्यानुसार काम करा. पण मला कोर्टाच्या तारखा चालल्या, हे चाललं, बदनामी सहन करावी लागली, माझे लहान मुलं मुली, इतक्या खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण झालं. आणि त्यामुळे मला नाईलाजानं तरीही त्याच्यानंतर 4 वर्ष मी काढले. मला काय मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काही घेणं देणे आहे या ठिकाणी. याच्यावर ही गोष्ट त्यांनी कबूल केली होती आरोप करत असताना की माझा जो कथित PA आहे त्याच्यावर PAने लाच घेतली असा एक आरोप होता. त्या कथित PAवर 9 महिन्यापासून पाळत ठेवली जात होती. म्हणजे मंत्र्यावरच पाळत की नाही एक प्रकारे. 9 महिने माझ्यावर पाळत ठेवणं, माझ्या PAवर पाळत ठेवणं, तो PA नव्हताच माझा. पण हे त्यांनी कबूल केलं, कोर्टामध्ये मान्य केलं की याच्यावर आम्ही हे 5 आपल्या कोर्टाने सभागृहामध्ये मान्य केलं की आम्ही 9 महिने अँटी करप्शन रेकॉर्डमध्ये अशाने 9 महिने तुम्ही आमच्यावर पाळत ठेवत होते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्ही मंत्री असताना किंवा अन्य असताना आता मी त्यात पाळत ठेवत होते. आता हे मला याच्यात जायचं नाही आहे. पण मला जो मनस्ताप झाला त्याचं दुःख आहे. काय मिळालं नाही मिळालं याचं दुःख नाही आहे. आयुष्यात मी अनेक पदं घेतलेले आहेत, माझ्या हक्कानं आम्ही मिळवले. आम्ही जे काही पद मिळालं ते माझ्या ताकदीवर, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर मिळवलं, दुसरीकडे काय नाही झाले. आणि माझे तुम्ही जर इतकं पारदर्शी कारभार पाहतात तर तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये किती लोक आहेत की ज्यांच्यावर आरोप नाही बोले याच्यामधून येऊन पडलेले आहेत. मोठे मोठे आक्षेप असलेले नेते आज तुमच्याकडे 60-70% तर तसे नेते तुमच्याकडे आहे. पण या ठिकाणी म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. माझी पुण्याविषयी तक्रार नाही आहे, मला पुण्याविषयी म्हणणं नाही. मी माझा निर्णय सहस्फूर्तीने घेतलेला आहे. मी ताकद जी आहे ती जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील जनतेनं मला प्रतिसाद दिलेला आहे, आजही देत आहे. आजही अभिनंदन मला करताय या ठिकाणी जेव्हापासून चाललेलं आहे. त्यामुळे ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये मी कधीही राष्ट्रवादीवर बघावं की यापूर्वी एखादा प्रसंग काढावा की राष्ट्रवादीनं माझ्या राजीनाम्याची मागणी केली होती, का काँग्रेसने केली होती, का शिवसेनेनं केली होती. एक वेळसुद्धा एक प्रसंग असं की आज याच्यावर केली होती. आणि आज आमचे दानवेजी म्हणतात की ज्यांच्यावर टीका टिप्पणी केली ते आज हे करत आहे वगैरे वगैरे. पण ठीक आहे, जे असेल नसेल, मी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आणि या ठिकाणी 23 तारखेला मी NCPमध्ये प्रवेश करणार आहे. भाऊ 4 दशकांचा तुमचा राजकीय प्रवास, भाऊ 4 दशकांचा तुमचा राजकीय प्रवास आज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेत. आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय की प्रदेश कार्यकारिणीवर नाराजी तुमची जी आहे ती कायम आहे, केंद्रीय पातळीवर नाही. प्रदेश कार्य समितीवर नाराजी असं नाही म्हटलं मी फक्त माननीय देवेंद्रजीवर नाराज आहे. एक प्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं आणि तो बोगस बनावट खटला दाखल करणं यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये वाईट काय असतं. इज्जत घेण्यासारखा प्रकार आहे ना. आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं हे तर त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे ना. त्यांनी नाही म्हणावं की मी असा फोन केला नाही. कारण मी देवेंद्रजीकडे स्वतः गेलो होतो, स्वतः घेऊन त्यांना म्हटलं की असं कसं काय माझ्यावर खटला दाखल करता, हा खोटा चुकीचा तुम्हाला माहिती आहे. ते म्हणे होती फार गोंधळ करत होती. मग म्हटलं गोंधळ करत होते, पोलीस स्टेशनला झोपली काय, रात्र हे केलं काय, त्यांचं 353 का नाही दाखल करत म्हटलं. त्यांच्या त्या दमानिया मॅडमवर 353 दाखल केला नाही, परंतु माझ्यावर 509 दाखल केला. आणि जीवनामध्ये समजा ठीक आहे भ्रष्टाचाराचे आरोप असतील, अन्य असतील, ते असतील,
ह्याच्या, परंतु सर्वात दुःख देणारी गोष्ट आहे की विनयभंगाचा खटला दाखल केला. मी परवा दिवशी 4 दिवस म्हणजे मागच्या 8-10 दिवसापूर्वी इथून निघालो बाहेर, पण निघालो नसतं तर 3 वर्ष जेलमध्ये गेलो असतो, त्याच्यापेक्षा आयुष्यभराची बदनामी घेऊन गेलो असतो ना. म्हणजे ह्या गोष्टी मला न आवडणाऱ्या होत्या. मला पद मिळालं नाही मिळाल्याचं दुःखाने मला कुठे आजपर्यंत इतके पदं मिळालेले आहेत आणि ते माझ्या ताकदीनं मी मेहनत केली, रात्रीचा दिवस केला, कष्ट घेतले आणि म्हणून आम्ही पद स्वतः मिळवलं, आमच्या ताकदीने मिळवलं, ह्यांच्या उपकाराने नाही मिळवलं. जे आता तुम्ही मंत्रिमंडळामध्ये घेतले होते, जे तुम्ही आता पदावर तुमचे माणसं आहे, यांचं काय योगदान आहे भारतीय जनता पार्टीमध्ये? मी यांनाच विचारणार आहे की जे काही तुम्ही आता आणले होते, मागे मंत्री केले अनेकांना, मागे आता तुम्ही अनेकांना आता पदं दिले आहेत, ह्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये काय योगदान आहे? आत्ता घेतलं पार्टीमध्ये कोणाला मंत्री केलं, आता घेतलं पार्टीमध्ये कोणाला विरोधी पक्ष नाही, तर आत्ता घेतलं पार्टीमध्ये त्यांना त्या ठिकाणी केलं, हे दिलं. आम्ही तर 40 वर्ष घातले, काही पदासाठी लाचार नव्हतो आम्ही. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की भ्रष्टाचाराच्या आयुष्य घातलं 40 वर्षात. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सांगायचो एक आरोप सांगा मला मी जोपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि आरोप केला त्यापर्यंत माझ्या जीवनामध्ये कुणी कुठल्याही माणसाने एक आरोप केला पाहिजे केलेला असेल तर सांगा मला. एकही आरोप नाही, कुठलंही घेणं नाही. माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्यामुळे नाईलाजानं मला भारतीय जनता पार्टीचा त्याग करावा लागतोय. भाऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीस नाराज आहात, पक्षावर वरिष्ठावर नाराज नाही, प्रदेशवर नाराज नाही, फक्त एका व्यक्तीमुळे आपण पक्ष सोडताय. यस, बिलकुल. कारण आतापर्यंत जे काही प्रकरणं घडलेत ह्याचे आता आज वेळ कमी आहे, नाही तर प्रत्येक प्रकरण जे गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांना कोर्टामध्ये जायचं, कोर्टामधून म्हणे की याच्यावर लावायचं. वकील मला सांगतात, मला आता पोलीस अधिकारी सांगतात की कशा रीतीने तुमच्यासमोर काय बोलायचं, मागून कसे फोन यायचे, हे मला वकिलांनी सांगितलं या ठिकाणी. असं हे करायला नको होतं ना. खरंच साथ द्यायची होती तर खरी साथ दिली असती. कशासाठी असे केले? किती मोठा मानसिक त्रास झाला. कुणी काही म्हणो, पण मला मेंटली तर 4 वर्ष मी त्या मानसिक तणावाखाली जगलो की नाही जगलो. भाऊ तुम्हाला कुठेतरी भावनिक साथ देऊन पक्ष थांबवण्यासाठी कुठेतरी हे होत होतं का भाऊ पक्षाकडनं, भाजपकडनं भावनिक साथ घालून कुठेतरी एवढ्या दिवसामध्ये नाराजी? मला चंद्रकांत दादा पाटलांशिवाय कुणाचाही फोन आलेला नाही. चंद्रकांत दादांचा मला फोन आला होता फक्त त्या पक्षाचं असं काम आहे तुम्ही केलेलं आहे आणि नेहमी तसे आमच्या पक्षामध्ये एक सवय आहे, नाथा भाऊ तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, ज्येष्ठ म्हणता हे सगळं आतापर्यंतचं इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. या वर्षीची दिवाळी तुमची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत साजरी होणार आहे का? अरे परवा मी राष्ट्रवादीत जाणार आणि महाविकास. भाऊ आज आपण सकाळी एक ट्विट केलं होतं नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात, जे जयंत पाटील यांनी ट्विट केलं त्याला रिट्विट केलं होतं, काय सांगणार त्याबद्दल? नाही, ते चुकून कोणी म्हणजे पासवर्ड माझा 2-3 आहे, त्या एकानं तो पासवर्ड दिला आणि चुकून त्याने ते रिट्विट केलं, मी ते लगेच डिलीट करून टाकलेलं आहे. भाऊ या संदर्भात नितीन गडकरी त्यांचं आपलं बोलणं झालं का? नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत, आपलं खूप चांगलं जमतं. गडकरी साहेबांशी आपल्या या संदर्भात काही बोलणं झालं का? तुम्ही त्यांच्याशी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला असेल? मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर माझे भाषणं तुम्ही ऐकले असतील, अगदी शेवटच्या दिवसचं जरी भाषण ऐकलं असेल, यूट्यूबवर माझी सर्व भाषणं उपलब्ध आहेत. त्यामध्ये भाषणांमध्ये 2-3 वेळा मी सांगितलं आहे की तुम्ही मला पक्षाबाहेर ढकलता आहे. माझी इच्छा नाही आहे, परंतु तुम्ही पक्षाबाहेर ढकलता आहे. नेहमी काही ना काही माझ्या मागे शुक्लकाष्ट लावून अशा रीतीने करता आहे. बाकी माझी सहनशक्ती संपली होय इतक्या दिवसात. वारंवार काही ना काही आरोप करत किती तारखांवर हजर आलो, किती अँटी करप्शन झालं, किती कार्यालयांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बायकोबकरांसहित बसत राहिलो. टिंगलचा विषय झाला होता एक. आमचा काय दोष आहे? मी नेहमी सांगितलं की आजही या क्षणापर्यंत सांगतोय की माझा काय गुन्हा हे पार्टीनं सांगावं. मी विधानसभेमध्ये हेच बोललो की माझा काय गुन्हा आहे ते सांगा. तुम्ही मला पुराव्यानिश्चित सांगा की हा तुमचा गुन्हा. माझा गुन्हा एवढाच आहे की मी स्पष्ट वक्ता आहे, मी कुणाचे भाडबीड ठेवणारा नाही, मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटत बसणारा तर अजिबात नाही. शरद पवारांनी एकेकाळी आपल्यावरती टीका केलेली होती की तोडीबाज नेता म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं होतं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी डिनाय केलं होतं. मी आवाहन केलं होतं, तुम्ही जर मी आवाहन केलं होतं की एक उदाहरण द्या आणि त्यांनी मान्य केलं होतं तसं. भाऊ आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले, आपल्यासोबत किती आमदार खासदार असतील? एकही आमदार एकही खासदार माझ्या बरोबर नाही. भाऊ रक्षाताई आणि रोहिणीताईंबद्दल काय काय सांगा? नाही, रोहिणीताई जिल्हा बँकेच्या चेअरमन, रक्षाताईचा निर्णय त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे.
या ठिकाणी. पण रक्षाताईने मला सांगितलं मी भाजप सोडणार नाही आहे अशा रीतीनं असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, माधवराव सिंधिया वगैरे उदाहरण आहे. आता विखे पाटलांचं उदाहरण आहे, त्यांची बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष काँग्रेसची, अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांची इच्छा होईल तेव्हा पण मी माझा निर्णय स्वतः घेतलेला आहे. त्या ठिकाणी मी कोणत्या पक्षावर कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही आहे माझा. भाऊ तुम्ही समाधानी आहात का? आता हे एकंदरीत 40 वर्षापर्यंत तुम्ही भाजपशी एकनिष्ठ झालेले आहेत, आता तुम्ही राष्ट्रवादीत जात आहेत, कुठेतरी मनात बोचतंय? निश्चित खंत आहे. भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या वेदना आहे, परंतु आज अशी स्थिती आणली की इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल की एखाद्या महिलेला पकडायचं आणि माझ्यावर विनयभंगाचे खोटे दाखले करायचे, तर अशा लोकांबरोबर कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. आज विनयभंगाचा आहे दाखला केलेला, उद्या बलात्काराचा होईल आरोप. भाऊ काही राष्ट्रवादीने काही दिवसामध्ये आश्वासन दिलं आपलं या भाजपाचे जे महाजन आहे यांच्याशी काही बोलणं वगैरे झालंय का गिरीश महाजन या संदर्भात विषय? माझी कोणाशी चर्चा झालेली नाही. चंद्रकांत दादा पाटलांचाच फोन होता. राष्ट्रवादीने काही आश्वासन दिलं आपल्याला पक्षात येण्याच्या संदर्भात? आश्वासन कुठलंही मला दिलेलं नाही आणि मला जे आवश्यकताही वाटत नाही. आमची ताकद आहे आज. अशी चर्चा येते की राष्ट्रवादीच्या कोट्यातलं काही मंत्रीपद आपल्याला कृषी देण्यात येणार आहे. मंत्रीपद आपल्याला मिळणार आहे. अशी काही कोट्यातलं इथं तेच सांगू शकतील, मी कसं सांगणार. भाऊ एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर काय आपलं काही बोलणं झालं असेल शरद पवारांशी आणि जयंत पाटलांशी, त्याशिवाय मला कुठलेही बोलणं, मला मी सांगितलं तुम्हाला की पदाच्या अपेक्षेने मला काही जाणविणार नाही आहे. मला पद माहिती आहे, इथे मला मिळालं असतं या ठिकाणी पद, नाहीतरी मी सांगितलं ताकदीनं मिळवलेत. आजपर्यंत आमच्या जिल्हा बँका असतील, दूध फेडरेशन असतील, हे आमच्या ताकदीने मिळवले नाही. त्या सहकार्यातल्या संस्था आहे, हे घराणेशाही नाही त्याच्यामध्ये. आज घराणेशाही म्हटलं तर फक्त मी खासदार आमदार एवढे दोघं सोडले तर आमच्या घरात ज्या पद आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या भाजपच्या बळावर आहे. हे भाजपचे 2 तर मेंबर महानंदामध्ये, जळगाव जिल्हा मध्यवर्तीमध्ये बँकेमध्ये 6-7 भाजपचे आहे, ते मी आमच्या ह्याच्यात घेतले म्हणून आहे. बाकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना त्यांच्या याच्यावर झाले. 100 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज चेअरमन झाला. हे एक सुद्धा आणू शकले नाही. 27 वर्ष मीच फक्त डायरेक्टर आहे, एखादा दुसरा डायरेक्टरच्या पलीकडे काही आलेच नाही. ज्या सहकारी संस्था आणल्या त्या आमच्या ताकदीवर इतरांशी तडजोड करून पॅनल लढून आणलेल्या आहेत. त्या काही कोणाचे उपकाराने आले नाही, हे काही घराणेशाहीनं नाही आलं आहे माझ्याकडे त्या ठिकाणी. आणि आता आणून दाखवा म्हणा, एक जिल्हा बँकेचा चेअरमन करून द्या, मी आयुष्यभर लाचारी करेल तुमची. भाऊ फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवाराची SIT चौकशी लावली आहे राज्य सरकारने. भाऊ मैं हिंदी में एक सवाल पूछ रहा हूँ महानगरपालिका कि क्या आपने भाऊ, जळगावमध्ये महापालिका आहे. इस्तीफा दे दिया है? क्या? भाजपा से इस्तीफा दिया है आपने हाँ, भारतीय जनता पार्टी से मैं प्राथमिक सदस्यत्व का राजीनामा दिया. और अभी एनसीपी ज्वाइन कर रहे हैं, अभी एनसीपी 23 तारीख को ज्वाइन करने वाला हूँ. क्या कारण रहे भाऊ आपको इतना बड़ा परिवर्तन करना? 40 साल से भारतीय जनता पार्टी का काम मैं करते आए हूँ. ऐसी स्थिति में काम किया हमने कि जहाँ हम लोगों को पत्थर मारते थे, हमारे ऊपर थूकते थे, पत्थर भी मारने के बाद हम लोगों को कभी बहिष्कृत कर देते थे. ऐसी जगह से हम लोगों ने काम किया पार्टी का, और काम करते 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 मेहनत के साथ हाँ ठीक है. सभी लोग आते गए, वो 4 बार चलता गया, बड़े हो गए. भारतीय जनता पार्टी का यहाँ पूरा हमारे एरिया में एक MP MLA सब चुन के आने लगे. और इतने 40 साल के बाद जब भी सरकार आई भारतीय जनता पार्टी की, तो मुझे भी मंत्री बनाया गया, मंत्री पद से निकाला भी गया. ये सब हुआ, पर ये पार्टी ने हम लोगों को दिया तो हमारी मेहनत थी. 40-40 साल की हमारी ताकत थी, मेहनत थी. ऐसा फुकड़ में हम लोगों ने दिया. तो सरकार ये बोलते हैं कि पार्टी ने तुमको बहुत सारा दिया, मानता हूँ, पर क्या दिया पार्टी ने? तो उससे ज़्यादा हमने सफ़र किया ना, व्यक्तिगत जीवन सफ़र किया. एक अकेला लड़का चला गया, उस समय पार्टी के छोड़ना चाहता था कि घर पर बैठो, उस समय छोड़ दिया और फिर से काम में लग गया. कई ऐसे प्रसंग हुए जिंदगी में, पर आखिरी ये है कि भारतीय जनता पार्टी के से जो मुझे अपेक्षा थी कि विधानमंडल में जब मेरे ऊपर एलिगेशंस हुए, तो एलिगेशंस के टाइम एक भी पार्टी ने, मतलब शिवसेना, कांग्रेस, NCP, एक भी पार्टी ने मेरे राजीनामे की मांग नहीं की थी. राजीनामा तो छोड़ो, इंक्वायरी की भी मांग नहीं की थी. अगर ऐसा होगा तो मैं राजनीति से संन्यास ले लूँगा. उल्टा उनको मालूम था कि जानबूझ के इस आदमी को तकलीफ दे रहे हैं, और इस कारण ऐसा हुआ. और इस अभी 4 साल मैं घर पे बैठा हूँ, मेरे ऊपर कई आरोप किए
एंटी करप्शन की 2 बार इंक्वायरी की, नासिक के एंटी करप्शन ने किया, पूना के एंटी करप्शन ने किया, कुछ निकला ने क्लोजर दिया है, कोर्ट में क्लोजर दिया। इनकम टैक्स की भी बड़ी इंक्वायरी हो गई। पूरे इसमें इंक्वायरी होती है तो बच्चे के साथ पूरी की पूरी फैमिली कार्यालय में बैठती थी जाके, मेरी कितनी मानहानि होती थी। और उसके उपरांत ये तो ठीक है जो हुई, ये तो सारे निर्दोष छूट गए, पूरे के पूरे निर्दोष छूट गए। और उसके बाद में एक महिला का झूठा विनय भंग का खटला, मतलब महिलाओं को छेड़खानी का मुझे ऊपर आरोप लगाया। उस दिन जिस दिन ये आरोप मुझ पर लगा और जिस दिन पुलिस स्टेशन में केस नेंद हुई, उस दिन दमानिया करके एक लेडी है, उन्होंने मेरे ऊपर ये आरोप लगाया। आरोप लगाने के बाद सांता क्रूज पुलिस स्टेशन में जाके उसने दंगा किया, रात भर दंगा किया। आखिर उस समय उसने सीएम से भी बात किया और सीएम ने पीआई को बताया कि भाई इसका नोन करो, एफआईआर कर दो। उसके बाद जब मुझे पता चला, वहाँ के पीआई ने मुझे बताया, डीसीपी ने, कि सीएम साहब का फ़ोन था, हम क्या करें। तो मैं सीएम साहब के पास गया और उनसे मैंने पूछा कि ये तो बहुत गलत, झूठा तुम मुकदमा दखल करते मेरे ऊपर, वो भी विनय भंग का, छेड़खानी का। तो बोले क्या करे, वो रात भर दंगा करती थी, मैं बोला निकाल लेंगे, बाद में पीछे ले लेंगे। ऐसा बोले बदनामी इतनी हुई। और उसके बाद में चलो कोर्ट में खटला चला, अभी 8-15 दिन पहले वो मैं भी उसके बाहर निकल गया उसके कारण। पर इतनी निचले स्तर पर राजनीति, इतनी निचले स्तर पर, और ये राजनीति एक आदमी करता था। और इसके कारण मैं तो बहुत दिनों से नाराज़ था। मैंने महाराष्ट्र के असेंबली में जब भी कोई भाषण आया, उस समय बार बार सरकार से ये पूछा कि आखिर मेरी गलती क्या है, बताओ। मैंने बाहर भी बताया, कई बार मैंने बाहर भी ये बताया, प्रेस में भी बताया, इलेक्शन में भी बताया कि मेरी गलती क्या है ये तो बताओ। मैं चोर बना, उचक्का बना, लबाड़ बना, ये किया, ऐसा क्या बनाए। पर ये आज तक हमारा ये नेता बोल नहीं सका। और ये अभी सहन के बाहर गया था, सहन शक्ति के बाहर चले गया था। इसलिए मैंने ये निर्णय लिया कि भाई चलो इस पार्टी में अगर न्याय नहीं मिलता होगा तो ये पार्टी में रहना छोड़ना, ये विचार मेरे मन में आया। मैं कभी पार्टी छोड़ने के लिए विचार कभी नहीं किया था। मेरा पार्टी पर, भारतीय जनता पार्टी पर कभी रोष भी नहीं था। भारतीय जनता पार्टी के बारे में या भारतीय जनता पार्टी के आला नेताओं के बारे में मैंने आज तक एक शब्द भी गलत नहीं निकाला। मेरी निष्ठा भारतीय जनता पार्टी पर थी। और इस खाली एक आदमी ने मुझे जो तकलीफ दी बार बार, और जब भी मैंने ऊपर इसके बारे में कंप्लेन भी की खुद जाके, तो मेरे को न्याय नहीं मिला। तो मुझे लगा कि भाई वरिष्ठ नेताओं के पास भी मुझे निर्णय न्याय नहीं मिलता, नीचे तो तकलीफ ही तकलीफ है। इसलिए भारतीय जनता पार्टी के हम आज त्याग करते। भाऊ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप वाढवण्यात तुमचे मोठा हात आहे 40 वर्षापासून. आता राष्ट्रवादी तुम्हाला वाढवायची, राष्ट्रवादीचं कसं प्लॅनिंग असेल तुमचं उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र वाढवण्यासाठी? अजून राष्ट्रवादीत गेलो नाही ना, करणार आहे, केलं भाऊ ना. देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी सातत्याने आपल्यावर आरोप केले, आपण मी त्यांना आता थेट बोललेले आहात. त्यांच्यासोबत अन्य काही नेते वाटतात का आपल्याला भारतीय जनता पार्टीचे, जे आपल्याला त्रास दिलेला? नाही, मला त्रास देण्याचा प्रश्नच नाही. ज्यावेळेस नेताच त्रास देतो आहे तर बाकीचे असतात मागे, त्याचं काय. तो सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात बैलगाडीवर पुरावे असल्याचं म्हटलं होतं, त्याच्या विधान परिषदेत आपण आरोप केला होता की आपले कन्या रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपाचीच काही मंडळी आहेत, त्यांची आपण काही नाव सांगू शकाल आता? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोहिणी खडसे यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आणि त्यावेळेस निवडून कशी येणार नाही अशी पण व्यवस्था करण्यात आली. ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीमध्ये विरोधामध्ये प्रचार केला, उघड विरोधात केला, अशांचे नावं पुराव्यानिशी, व्हिडिओ, कॅसेट, CD आणि ह्याच्या पुराव्यानिशी मी माननीय चंद्रकांत दादा पाटलांना दिले. त्यांच्याकडे मी मागणी केली होती की कमीत कमी ज्यांनी विरोधी काम केलं आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, असं जो वाटलं पार्टीतून काढून टाकलं पाहिजे. पण या क्षणापर्यंत त्यांना पार्टीतून काढून टाकलं नाही. याचा अर्थ साधा होतो की ज्यावेळेस पुराव्यासहित ज्यावेळेस मी सगळं देतो आहे आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, त्याचा अर्थ तुमच्या कुणाचा तरी त्याला पाठिंबा होता. हो, एक तुम्ही मागे बोलले, कोणत्याही स्थितीत रोहिणीताईंनी कधी तिकीट मागितलंच नव्हतं. ठीक. भारतीय जनता पार्टीला म्हणा का अन्याय, विधानसभेसाठी रोहिणीताईंनी तिकीट कधी मागितलं नाही. तुम्ही जबरदस्ती दिलं. जबरदस्ती देत असतानाही ते शेवटच्या दिवशी 2:45 वाजता दिलं. कुठली तयारी नाही, काही नाही.
अशा ठिकाणी निव्वळ अडचणीत आणण्यासाठी तुम्ही हे सगळे उद्योग केले. ठीक आहे. शरद पवार सातत्याने यांच्याशी तुमच्यावरती अन्याय झाला तर तुम्ही वरिष्ठ पातळीवरती मोदींपर्यंत तुमची भूमिका कधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा कसा रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला कधी? ठीक आहे. भाऊ एक तुम्ही सगळ्या शेवट एक बोलले सांगितलं. भाऊ एक तुम्ही म्हटले होते की एक व्हिडिओ क्लिप अशी एक मोठा गौप्यस्फोट करणार एक भूकंप येणार असं म्हटलं, त्या संदर्भात आता काय म्हणाल तुम्ही करा? मी कुठं म्हटलं आहे, म्हटलं लोढांकडे अशा प्रकारच्या एका मंत्र्याच्या आणि त्या पीएच्या व्हिडिओ क्लिप या प्रदीप लोढा जामनेरचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे आहे असं मी म्हटलेलं आहे. बहुत शेवटचा प्रश्न आहे की गेली 30 वर्ष आपण विरोधी पक्ष नेता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सातत्याने हल्ले चढवले, कदाचित त्यामुळेच भाजपचं सरकार आलेलं होतं. आता पुन्हा तुम्हाला त्यांच्याच मध्ये जावं लागतं आहे, तुम्ही कसं बघता याकडे? आता मला परत ज्या पक्षात जाईल आता एनसीपीत, तर एनसीपीला बळ द्यावं लागेल. ते पण आपण या अगोदर टीकाची जोड उठवलेली होती सातत्याने, राष्ट्रवादी असू द्या काँग्रेस असू द्या, अगदी दरोडेखोरांचं सरकार सुद्धा एकेकाळी शब्द वापरलेले आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका नाही केली, सरकारवर टीका केलेली आहे. कोणी व्यक्तीवर मी टीका नाही केलेली. असं नाव काढा एखाद्याचं की माननीय पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार साहेब असे व्यक्तिगत नव्हते हल्ले. विरोधी पक्षनेता म्हणून मी सरकारवर हल्ले केले काय. भाऊ एक शेवटचा प्रश्न, भाजप आणि शिवसेना तोडण्यानंतर आपलं नाव येतच होतं, पण आता आपण शिवसेनेमध्ये पण असणार म्हणजे महाविकास आघाडीमध्ये, तर याकडे कसं बघता आपण? भाजप शिवसेनेची युती तोडण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता, हा सामूहिक निर्णय होता. मी एकटा घेऊ शकत, मी इतका मालक नव्हतो पक्षाचा की मी सांगेल तो निर्णय होईल. पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये पार्टीच्या याच्यामध्ये निर्णय झाला. तो निर्णय जाहीर करण्याची फक्त भूमिका विरोधी पक्षनेता असल्यामुळे मला करावी लागली. भाऊ एक 2 मिनिटाचं क्लिप की बात हुई थी, वो एक क्लिप की बात हुई है, तो वो क्लिप किसकी है? बाद में प्रेस कॉन्फ्रेंस लेंगे, एक के समय में सब गया तो करके लोढ़ा के पास क्लिप है ऐसा? उसको जाके बोलो है उसने पुलिस स्टेशन में कंप्लेन किया है ना हमारा नेता कैसा हो, हमारा नेता कैसा हो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्या निघणार का? उद्या निघणार तुम आगे बढ़ो, मुंबईला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साहेब